श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळतील. जर नवीन स्वामी भक्त असतील, स्वामी सेवेकरी असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुमचे असेच काही स्वामी अनुभव असतील तर मी दिलेल्या नंबरवर तुम्ही मला नक्की व्हॉट्सअप करू शकता आणि बेल आयकॉन प्रेस करायलाही विसरू नका की जेणेकरून तुम्हाला जर एखादा अनुभव किंवा एखादी सेवा आपल्या व्हिडिओद्वारे जर ऐकायची असेल, पाहायची असेल आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला मिळत नसेल, पण जर तुम्ही बेल आयकॉन प्रेस केलं तर तुम्हाला व्हिडिओ शोधायची गरज पडणार नाही. डायरेक्टली तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल. त्याच्यामुळे बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर आजचा अनुभव हा इतका सुंदर आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कुठून बोलताय? मी कोल्हापूर मधून. आणि कोल्हापूर. हा. आणि माझं नाव सरिता प्रकाश कांबळे. अनुभव शेअर करायचा आहे ना? हा अनुभव. चालेल, करा ना. आणि आता सुरुवात आता कुठून कशी आता हे करायची, म्हणजे मी आता 2 वर्ष झालं मी सेवेमध्ये आले. मी 2 वर्षापूर्वी आले. आणि मी कसं 7वीला असल्यापासून मी सोमवार म्हणजे माझा उपवास असायचा सोमवार. आणि आतापर्यंत मी सोमवार म्हणजे धरत होते. 16 सोमवार मी म्हणजे 4-5 वेळा तरी केलेला आहे. आणि आता एक म्हणजे 1-1.5 वर्षापूर्वी असं म्हणजे उपवास आता मला काय सण म्हणजे आता होईना, खूप वर्ष उपवास केलेला नाही मी 7वीला असल्यापासून. आता माझं 40 वय आहे. आता काय उपवास होत नाही, मग आता बंदच केला. मग मी शेवटच्या वेळ म्हणजे सोमवार वजून मी 16 सोमवार केले आणि वजून तेव्हापासून बंदच केलं मग. आणि मग नंतर असं वाटायला लागलं की मोबाईलमध्ये काय ते स्वामीचं म्हणजे बघितलं, जर ऐकलं मी अनुभव कुणा ऐकले. नंतर मला वाटलं आपण स्वामी सेवा सुरू करावी. मग स्वामी सेवा सुरू केली आणि 8 दिवस असं मग मी देवासमोर बसायचे. श्री स्वामी नुसतं 15 मिनिटं 1 तास अर्धा तास म्हणायचे असे. एवढंच फक्त. काय ह्यातलं मला काही माहिती नव्हतं, सेवा काय असते असं काहीच माहिती नव्हतं. आणि मग असं काय झालं, आम्ही प्लॉट ह्याला पुण्यामध्ये आम्ही प्लॉट बघितला होता, घ्यायचा होता आम्हाला प्लॉट. पुण्यात चाकरला. मग तिथे त्याला 5,000 रुपये आम्ही ऍडव्हान्स दिला 5,000 रुपये. आणि नंतर काय आम्ही म्हणजे विषय सोडून दिला आम्ही. म्हणजे कधी ते बोलतील काय असं म्हणजे घ्यायचं असतं काय, थोडी जोडा पैशाचे असं म्हणजे आम्ही त्याला थांबलोच. आम्ही दुर्लक्षच केलं परत ते. आणि मग त्यांचा का नाही 8 दिवसांनी त्यांचा फोन आला की तुम्ही खरेदीला या म्हणून, त्या जागा मालक्यांचा. मग मी म्हटलं आमचे काय पैशाचे जोडणं वगैरे नाही म्हटलं. आणि आमचे म्हटले तुम्हाला जमतं तसं द्या म्हटले पैसे, पण तुम्ही या खरेदीला. फक्त मी 8 दिवस झाले म्हणजे ह्या सेवेमध्ये आले, फक्त 8 दिवसात. फक्त 8 दिवसामध्ये? फक्त 8 दिवसात. आणि काय झालं, मग ते म्हणले गुरुवारी खरेदी करा या म्हणले. ते मी मला पैसे वगैरे तर काही नाही. मग ते म्हणले एक थोडा ऍडव्हान्स द्या म्हणले 50,000, बाकीचं नंतर द्या असं. मग तिथं मग तेवढं त्याला ट्रान्सफर केलं आणि मग खरेदी करायला गेले तिथं. आणि खरेदी वगैरे मंगळवारी काय झालं, गुरुवारी खरेदी करायची होती आणि ह्याचा सोमवारी फोन आला त्याचा जागा मालकाचा. आणि मंगळवारी सकाळी फरशीवर करण्याची स्वामींची आकृती तयार झाली. तुम्ही मला फोटो पाठवला. फोटो पाठवला येते. तर डबा आहे तिथं पिठाचा, त्या तिथलं मुंग्याने तयार केलं ते रांगोळी सारखं. क्लिअर दिसतोय तो फोटो, पण थोडंसं जवळून जर काढला तर आणखी क्लिअर दिसेल. मग ते मुंग्यानेही केलं, ते मुंग्याने काढलं ते. 8 दिवस होतं ते. आणि हळूहळू आपणच हे झालं, बंद झालं, म्हणजे दिसायचंच बंद झालं ते. मग मंगळवारी झालं आणि मग आम्ही बुधवारी गेलो आणि गुरुवारी खरेदी वगैरे झाली. फक्त 50,000 मध्ये खरेदी झाली. काय पिठाच्या आकाराने तयार झाली का स्वामींची मूर्ती? पिठाच्या गव्हाच्या पिठा हे नाही ते त्यांनी तयार झाले, मुंग्याने तयार केले ते. बापरे. म्हणजे डब्यातल्या मुंग्याने ते पीठ घेऊन ते मुंग्याने तयार केलं रात्री आणि सकाळी मला दिसलं ते. आणि
मग तिथल्या मग जागा गुरुवारी खरेदी झाली आणि तिथल्या एरियाचं नाव पण श्री स्वामी समर्थ नगर आहे. तुम्ही जिथे राहतात त्या एरियाचं का? हा हा राहत पण नाही आम्ही, राहायला कोल्हापूरमध्ये आहे. हा पण आपले म्हणजे पुढे भविष्यात म्हणजे उपयोगी पडेल असं म्हणून घेऊन ठेवलं आम्ही हा असं हा म्हणून. हा हा. म्हणजे आमच्या पाहुण्याने पण घेतलंय, मग माझी इच्छा झाली आपण पण घ्यावं त्यांच्या बरोबर, म्हणजे सगळ्या जवळजवळ होतील पाहुणे असं माझं हे होतं नाही. पण पैसे नसल्या कारणाने मी काय नाहीच म्हणाले घ्यायला. पण असं स्वामीने असं घडवून आणलं बघा हे. हा, अजून त्यांनी त्यांचे प्रचिती पैसे पण दिली ना तुम्हाला? प्रचिती पण लगेच दिली. हा. होय, प्रचिती पण लगेच दिली. आणि आणि आणखी एक अनुभव काय, कधी मी 10 वर्षापूर्वी ह्याला मी अक्कलकोटला गेलते. हा हॅलो. हा हा, येतोय आवाज ताई, बोला. हा 10 वर्षापूर्वी गेलते तेव्हा मुलं लहानवर होते. म्हणजे सहज असं म्हणजे मला काय माहित होतं स्वामीचं काय असतंय काय. मग सहज आमचं गाव हा तिकडं सोलापूरमध्ये तिकडं माहेर आहे माझं, कुर्डाडी म्हणून माहेर आहे तिथं. हा मग हा आमचे भाऊजं वगैरे म्हणले त्याला आज बघतो आपण फिरायला वगैरे कुठं जाऊया. भाऊजं म्हणले आपण अक्कलकोटला जाऊन या म्हणले. तर असं हा सहज म्हणून असं फिरायसाठी म्हणून असं गेलो आम्ही, देवाचं असं काय माहिती नव्हतं आम्हाला. हा हा मग तिथं अक्कलकोटला गेलो आणि आणि दर्शन वगैरे सगळं झालं आणि तिथं अशा मूर्त्या होत्या विकायला पितळेच्या त्या. म्हणजे स्वामींच्या का? स्वामींच्या मूर्त्या होत्या. हा हा आणि मग मी हातात छान मूर्ती हातात घेतल्या आणि असं वाटलं मूर्ती घ्यावी आपण ती. अशी हा मोठी हा मूर्ती होती, पण अशी घ्यावी म्हटलं. मग नंतर मी म्हटलं मला स्वतःचं घर राहायला नाही म्हटलं, आणि तुम्हाला नेऊन कुठे ठेवू म्हटलं असं म्हणलं मूर्तीला मी. हा 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 मलाच घर नाही म्हटलं राहायला, मलाच थारा नाही आणि तुम्हाला कुठे नेऊन ठेवू म्हणलं मी. हा जेव्हा माझं घर होईल तेव्हा तुम्हाला मी नेते म्हटलं, फक्त एवढंच म्हणलं मनातल्या मनात तिथंच. हा. हा आणि तिथून नंतर मग ते म्हणजे स्वामी विषयाचं काहीच माहित नाही, ते सगळं मीच विसरून गेले. काय बापरे. हा हा सगळं विसरून गेले मी. आणि नंतर मला घर वगैरे झालं, माझं 2 वर्ष झालं माझं घर होऊन, छान बंगला मोठा बांधलाय आता मी. हा काय आणि मग ते स्वामीचं माझं मी काय सगळं विसरूनच गेले मी. पण हा हा पण आता ह्या म्हणजे मी 1.5 वर्षात आले की ना स्वामी सेवेमध्ये, मग मला अशी ओढ लागली अक्कलकोटला जाण्याची. मग तिथे गेल्यावर मग मी मूर्ती वगैरे 3,500ची मूर्ती छान आणली मी. मग इथं नंतर आल्यावर मला आठवलं की मी म्हणलं होते स्वामीला की माझं घर झाल्यावर मी तुम्हाला घरी घेऊन येते. हा. बरोबर म्हणजे स्वामी ते पण स्वतः स्वामीने इच्छा पूर्ण करून घेतली बघा. म्हणजे तुम्ही जे बोलला ते स्वामींपर्यंत पोहोचलं. पोहोचलं. हा. मी ते सगळं विसरूनच गेले, पण स्वामीने मला सेवेमध्ये म्हणजे आले मी, सगळं स्वामीने केलं. खूप लवकर हा प्रचिती दिली मग तुम्हाला. खूप लवकर. हा म्हणजे मी विसरूनच गेले की मी मग म्हटलं नसतं स्वामी माझं घर होतं तुम्हाला आणते, सहज असं मी बोलून गेले, विसरू पण गेले ते त्यावेळी. म्हणजे पहिलं घरच नव्हतं का अगोदर? घर म्हणजे आम्ही राहायला म्हणजे भाड्याने होतं हा घर. राहायला मी आतापर्यंत माझं लग्न होऊन 16 वर्ष भाड्याने राहायला होते. आता 2 गुंठ्याचा प्लॉट घेतलाय, आता आणखी पुण्यामध्ये घेतलाय, आणि 2-3 ठिकाणी 1 गुंठाचा प्लॉट मी आता घेऊन ठेवले, आता भरपूर माझे प्लॉट आता आहेत. हा हा. हा पण ते स्वामीने ती इच्छा पूर्ण करून घेतली. मी विसरून गेलेले की ती मूर्ती आणायची आणि करायची. म्हणजे स्वामी मला तोपर्यंत तुम्ही स्वामी सेवेतच नव्हत्या, म्हणजे नाही मूर्ती नाही नव्हती अजिबात तोपर्यंत? काहीच नाही. हा हा. हा मग हे असं म्हणजे असं हे झालं अनुभव माझा सगळं. आणखी तुम्ही मला ते चपातीचं मूर्ती हे केली होती चपाती बघा, ही तो पण आता 1 महिन्यापूर्वी बघा चपातीवरती म्हणजे भाकरीवर. भाकरीवर, हा तेच हा पाठवलेलं होतं. भाकरीवर. हा मग मी काय झालं, काही लोकांना असे प्रसिद्धी म्हणजे काय म्हणजे कोणाला म्हणजे उद्या वगैरे अशी ही व्हायची ना. मग ते मी म्हटलं स्वामीला, म्हटलं असं माझ्या काय तुमच्याकडे असे म्हणजे प्रचिती माझ्याकडे काही नाही की ते पिठाने उठलं ते पुसून गेलं 8 दिवसांनी, ते मनानच पुसून गेलं ते. म्हणजे तुम्ही नाही झाडून काढता पण ते पुसून गेलं आपोआपच? मी काय ते पुसलंच नाही, तसंच ठेवलं जागा ते आम्ही, ते तिथं झाडू मारलंच नाही आम्ही. मग ते हवा परत मुंग्या आपोआपच? आपापड परत ते हे झालं ते नाही मुंग्याने परत ते हे संपून टाकलं ते सगळं ते 8 बापरे. दिवसांनी. मुंग्यानेच परत हे केलं ते. म्हणजे आपोआपच तयार झाला आणि आपोआपच ते 8 पुसून दिवसांनी. पण गेलं? मग मी म्हटलं असे म्हणजे मला अशी काहीतरी वस्तू अशी पाहिजे की मला ती जपून ठेवायची होती, पण ते फरशीवर हा पुसून गेलं असं मी स्वामीला असं म्हणायला लागले मी. आणि हा हा. त्याच्यामुळे ते आणि जेव्हा बसल्यावर असं हातात म्हणजे तुकडा घेतला आणि असं हातात धरला, असं मला आकृती वाटायला ना, मग सरळ केल्यावर मग बरोबर असे स्वामीचे चित्र दिसतं ते मला. मग ते आता काय केलंय मी, तेवढा तुकडा करून काचेच्या फ्रेम मध्ये करून ठेवलाय मी आता डब्बेमध्ये काचेच्या. म्हणजे ते भाकरीवरचं जे आकार पडलाय भाकरीचा त्याच्यावर? आता तसं आता हा एकदम क्लिअर दिसतंय आता ते, एकदम क्लिअर नाही, दिसतंय. तुम्ही मला फोटो पाठवला होता होय. त्याच्यात पण आहे. मग ते जपून ठेवलंय.
तसंच आहे अजून ते. म्हणजे मला असे जपून ठेवायचे होते. मला का म्हणजे स्वामीने तिथे दिले का नाही मला पद्धती त्याची मला जपून ठेवायची होती. कायम असावी अशी माझी इच्छा होती. बरोबर आहे. हा मग ते आता आहे. ती पण इच्छा पूर्ण केली ती म्हणायची पण तुमची. झाली. हा आणि ते हातावर हे घड्याळ असतं बघा ते ठोके मोसर हा हा छातीचे बघा हा हा. मग ते पण आणून मी बघितलं. मग असं काय काय म्हणजे काय लोकांनी असं केल्यानंतर त्याचे ठोके पडत होते ना. हा मग हा. मलाही वाटलं आपण पण बघूया करून ते. मग घड्याळ वगैरे ते घड्याळ आणला आम्ही. असं हा. हातावर म्हणजे हातावर ते लावलं चालू केलं की नाही ते हातावर ठेवल्यावरच ते ठोकं दाखवतंय. म्हणजे कशाचे ठोके म्हणताय तुम्ही? ह्याचे छातीचे हा 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 हा. हृदयाचे. हा. हा मग ते ठोके. मग तेच म्हणलं मग ते घड्याळ आणून स्वामी छातीला लावलं. मग ते काय ठोके पडले नाही. मग मुलगी म्हटली हाताला लावून बघूया स्वामीच्या. मग हाताला लावलं मग नाही ठोके पडले. 99 100 पडले. मी मला आणि खोटं असं म्हणून आणि परत बॅक केलं आणि परत रिटर्न चालू केलं. असं 3 वेळा केलं. 3 वेळा झालं. पण 4थ्या वेळी नाही झालं. 3 वेळा झालं. मग स्वामीला म्हणलं माझी खरीच मी तुमची सेवा करते म्हणलं. माझी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर तुम्ही हे दाखवा म्हटलं मला खरंच ठोके तुमच्या छातीचे म्हणलं हृदयाचे. हा हा. 3 वेळा हे झाले. तर मग किती भरले नंतर? नंतर 70 पर्यंत भरले. पहिल्यांदा 100 पर्यंत आले. 2 वेळा 100 पर्यंत आले. आणि तिसऱ्या वेळेला म्हणजे 80 असं 70 पर्यंत आले. मग स्वामींना प्रार्थना केल्याच्या नंतर. हा हा हा. स्वामी प्रार्थना खरंच स्वामी सांगा म्हणलं खरंच माझी सेवा करी खरंच भक्ती करी असेल तर हे करा म्हटलं स्वामींना. तर हे झालं ते. होय. आणि मागच्या देवा टायमात का नाही आम्ही अक्कलकोट गाणगापूर असं आमची आई भाऊज वगैरे सगळे आम्ही 2 फॅमिली सगळे गेलतो आम्ही गाडी करून. गाणगापूर अक्कलकोट तुळजापूर त्या ठिकाणी पाशी 2-3 वेळा माझी प्रचिती आली तिथं सुद्धा. म्हणजे काय प्रचिती आली तिथे? तिथं म्हणजे कसं झालं गाणगापूर आम्ही अक्कलकोटला यायला निघालो तिथे 4 वाजता. आणि आणि स्वामीला म्हणलं तिथं आम्ही काही जेवण वगैरे केलं नव्हतं गाणगापूर सगळं गर्दी वगैरे का नाही त्यामुळे असं थांबायला कुठे मिळालंच नाही आम्हाला जेवायला ते. मग अक्कलकोट मध्ये येऊस तर मग आम्हाला 4 वाजले. मग स्वामीला म्हणलं स्वामी म्हणलं भूक लागली म्हणलं मला असं म्हणलं आणि मला प्रसाद तिथला पाहिजे म्हणलं तिथलं असं म्हटलं. मग तिथे 4 वाजले होते. मग तिथं मग आतमध्ये आम्ही गेलो प्रसाद घ्यायला. प्रसाद घेऊन ताट घेऊन मी तिथं बसते की नाही ह्याच्या खुर्चीवर आतमध्ये अन्नछत्रामध्ये तिथं आत येऊन बसल्यावर बरोबर लगेच त्याने दार बंद केलं. म्हणजे ते दार बंद म्हणजे मी आत यायची आणि दार बंद व्हायचे टाइम एकच होती. बापरे. हा म्हणजे आम्ही सगळे आत गेलो आणि लगेच त्याने दार बंद केलं. म्हणजे ते सगळं म्हणजे त्याने सगळं थांबवलं ना ते 4 वाजून गेले ते. हा म्हणजे मला भूक लागली की स्वामीला पण त्यांनी जेवायसाठी मला हे केलं बघा. बरोबर आत गेल्यावर दार बंद झालं. म्हणजे तुम्ही जाण्याचा टाइम आणि दार बंद होण्याचा एकच टाइम? होय हा एकच टाइम. हा पण मी आत गेल्यानंतर दार बंद झालं म्हणजे त्यांनी बंदच केलं म्हणजे हे करायचं पडायचं. हा पण तुम्हाला प्रसाद भेटला तो? हा भेटला प्रसाद भेटला. म्हणजे तुम्ही शेवटी गेला तरी पण तुम्हाला प्रसाद भेटला? हा भेटला. आणि त्याच वेळी प्रसाद वगैरे घेतला आम्ही आणि फ्रेश होऊन मग मंदिरामध्ये गेलो आम्ही. पाया पडा गर्दी वगैरे काय नव्हती. देवाच्या आदल्या दिवशी गेलतो गर्दी काय नव्हती. तिथं मग हार वगैरे पेढे वगैरे सगळं घेतलं मी आणि मंदिरात गेले. पायाचे दर्शन ते घेतलं फोटो वगैरे तिथं काढले आणि उदी वगैरे घेतले आणि तिकडनं पलीकडे दाराने बाहेर पडलो आम्ही. आणि बाहेर पडला आणि समोर असं आडवा रोड आहे की नाही म्हणजे बाहेर पडल्यानंतर तिथं आडवा रोड आहे तो मंदिराजवळच बाहेर पडताना. तिथून बाहेर एका साईडला माझे मिस्टर होते आई होती आम्ही 3 जण निघालेलो. आणि समोर बरोबर तिथे म्हातारी बाई आली समोरच बरोबर काय आणि तिने असं हात लांब केला आणि मला पैसे मागायला आले दे म्हणून. आणि मला जायची गडबड होती कारण सगळेजण गाडीमध्ये जाऊन बसले होते नाही भाऊसाहेब त्यांची मुलं माझी मुलं ते आणि आम्ही 3 जण मागं राहिलो होतो. मग ते फोनवर फोन करत या लवकर म्हणून. मग काय झालं मग तेवढ्या ती म्हातारी म्हणायची समोर आली मला पैसे मागायला लागले. मग ह्या दोघांनी म्हणलं तुमच्याकडे हाय का सुट्ट्या द्या. म्हणजे दोघं पण नाही म्हणाले. आणि त्या म्हातारीला नाही मिस्टरांना पण मागितले नाही आणि ह्यांना पण नाही आईला पण दोघांनी पण नाही मागितलं. ती माझ्याच मागायला लागली की तूच दे म्हणून.
आणि तिथून आम्ही नाही म्हटलं, मी तिला नाही म्हटलं आणि पुढे 10-15 पाऊल पुढे चालत गेलो फास्ट मध्ये. तशी ती बाई माझी आणि मागे आली चालत, देच म्हणून मला पैसे. मग आता मी काय केलं, मग ते ब्लाऊज मध्ये नाही लहान परस होते पैशाची, त्याच्यामध्ये 5-6 हजार रुपये होते. हा म्हणजे पेट्रोलसाठी ठेवले होते मी ते. मग मग मी असं ब्लाऊज मध्ये असं हात घातला, ते पाकिट काढायला ते द्यायचं म्हणून, आणि पाकिटच नाही ब्लाऊज मध्ये. आणि पाकिट हात लावला आणि पाकिटच नाही. म्हणजे आता धक्काच बसला. आता मला पेट्रोल ते गाडीमध्ये पैसे घेतले ते म्हणलं त्यासाठी, आणि असं पाकिटच नाहीये. मग आता स्वामीचे शिखर आहे का, स्वामीच्या मंदिराकडे बघितलं, म्हणलं काय हो स्वामी म्हणलं, असं म्हणलं मी मनातलं. असं माझा चेहराच पडला लगे. आणि नाही म्हटलं म्हणाला, मग असं साडे असं कुठं हात सगळे हात लावून बघा कुठं हात पडलं, कुठं घावतंय का काय. साडीचा का पदर आहे की नाही, म्हणजे त्याची खालची बाजू, त्याच्या खाली जरासं म्हणजे तिथं खाली पाकिट अडकून पडलं होतं. म्हणजे पदरच्या साईडला. आणि जर थोडं जर गेलं असते ना, ते पाकिट 100% खाली पडणारच होतं. तुम्ही जर लक्ष दिलं नसतं किंवा म्हणजे पैसे नसते मागितले तर. मग ती आजी म्हणजे स्वतः स्वामी समर्थ आलते मला भेटायला. ते म्हणजे पॉकेट खाली पडायला लागतंय, तुम्हाला सावध केलं पहिलेच. सावध केलं, आणि ते पाकिट पडून म्हणजे स्वतःचे स्वामी त्या म्हातारीच्या रूपात आलते सांगायलाच तुम्हाला. सांगायला हवंय. म्हणजे हे दोघांना पण पैसे काय, पण त्या दोघांचं पण त्यालाही म्हणजे दोघांना पण देऊन असं पण ते स्वामीने काहीतरी केलं वाटतं. हे दोघं म्हणजे नाहीच म्हणजे सुट्ट माझ्याकडे. मी नाही म्हणजे तिला नाही म्हणून पुढे मी 10-15 पावलं चालू गेले. ती आणि माझ्या माग तू देच पैसे, तू दे म्हणून. मी नाही करत, मला गडबड झाली, मला जायचे सगळे थांबल्यात म्हणलं, आणि पाकिटच नाही. मग असं सगळे हात लावून तुम्हाला फोटो पाठवते, पाकिट असं पदराखाली अडकून राहिलेला आहे बघा. पाठवा. आणि तिथं मी फोटो काढला तर नाही, त्यात स्पष्ट दिसतंय पाकिट कुठं होतं ते. असं आहे. होय. म्हणजे ही एक म्हणजे लय मोठी आहे प्रचिती आली, ही मोठी. मग सगळ्याच ते आमच्या आईलाच म्हणलं, खरंच म्हणले स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. मग काय 5-6 हजार रुपये असंच जाणं म्हणजे हे नाही ना. होय. म्हणजे स्वामीने कसं ते स्वतः भेटायला, म्हणजे असं वेळ कशी आहे बघा की, आहे की नाही. म्हणजे ते चोरीलाच गेली असते किंवा पडलं असतं कुठेतरी, त्याच्या अगोदरच तुम्हाला स्वामींनी सावध केलं. म्हणजे पडू नये म्हणून स्वामी लगेच सावध केलं, आणि स्वतः स्वामी भेटायला आले. म्हणजे ते पाकिट पडायला, म्हणजे पैसे मागण्याचा एकच. मग तुम्ही दिले का नाही नंतर पॉकेट? दिले की त्यांना दिलं की त्यांना. होय. मग काय, मग पाकिट मग सापडलं, कारण झालं, दिलं की त्यांना. त्यांच्यामुळेच तुम्हाला सापडलं, त्यांनाच नाही म्हणल्यावर. नाही म्हणजे कसं ते माझं पाकिट पडायला लागलंय म्हणून ती बाई म्हणजे स्वामी चालते पडायला लागले, म्हणजे मी बघावं पाकिट कुठं म्हणजे पडणार आहे म्हणून थांबून बघावं पाकिट मी. मग ते एक अनुभव आहे. आणि आणखी एक अनुभव त्याच वेळी काय, गाणगापूर मधून येताना मी पोती आणली, ह्याची गुरुचरित्राची पोती आणली होती. तिथे येताना, आणि त्या पोतीवर असं नरसिंह सरस्वती आणि श्रीपाद वल्लभ असे आणि दत्त महाराज असे तिघांचे 3 फोटो आहेत. मग ती पोती आणली, घरी आल्यावर मग ती मुलगी मला म्हटली, हे कोण आहेत. मग तिला फक्त स्वामी समर्थ माहित आहे. आणि मग हे कोण श्रीपाद वल्लभ आहेत की नाही, मग मला म्हटले हे कोण आहेत. मग मी म्हटलं हे श्रीपाद वल्लभ आहे म्हणलं, पण ह्यांच्याबद्दल जास्त मला काय माहिती नाही म्हटलं. तसं असं म्हटलं मुलीला काय. आणि त्याच दिवशी संध्याकाळी श्रीपाद वल्लभ स्वतः माझ्या स्वप्नामध्ये आलते, आहे तसे अशी. होय. गुरुचरित्राच्या किंवा श्रीपाद श्रीवल्लभांच्या ज्या पोथीवर त्या आहेत तशाच. आहे तसे. म्हणजे असं पूर्ण असं एक म्हणजे त्यांच्या चेहरा असं भरपूर तेज आणि असं देखणे असं म्हणजे एकदम तरुण असे दिसत होते काय. जसं असं ते जिवंत आहे असे. आहे तसे असे दोन वेळा माझ्या सपना, एकदा मी नाही 2 वेळा आले श्रीपाद वल्लभ. बापरे, किती भाग्यवान. होय. पण त्याच्याबद्दल मला म्हणजे असं त्यांची काय असं मला काहीच माहिती त्यांच्याबद्दल सुद्धा, पण 2 वेळा स्वप्नात आले. होय. मग तुम्ही पारायण केलं की नाही मग गुरुचरित्राचे? अजून काय माझं पारायण नाही झालेलं अजून. नंतर काय झालं, मी पोती वगैरे आणले, पण पारायण करायचं मग त्यावेळी काय झालं, पारायण करायचं म्हणून का नाही गुरुवारी कसं ठरलं होतं करायचं, आणि 2 दिवस आधी का नाही माझा एवढा बीपी वाढला काय,
ते खरंच काय वाईट शक्ती का काय काय समजलं नाही त्यावेळी. मला ते पारायण करू दिलं नाही मला. अजून पण मी माझी इच्छा आहे करायची, पण ती पारायण माझं होतच नाही. म्हणजे तुम्ही पारायणाला म्हणजे असं ठरवलं की काहीतरी विघ्न येतात, हा म्हणजे काहीतरी ठरलं होतंय. विघ्न. हा ठरलं विघ्न. आणि त्यावेळी काय झालं, ते पारायण मी सगळं सुरुवात केली. मी गायला वगैरे कुत्र्याचे सगळं घासी दिला, सगळं केलं काय. हं. आणि उद्या पारायण करायचं म्हणताना का नाही, आणि चुकून ह्यांचं एक औषध खोकल्याचं होतं का नाही, ते मला म्हणले औषध चांगलं आहे, जरा माझा घसा पण म्हणजे खवकालता, मग मला म्हणले औषध थोडं यातलं पे म्हणून. आणि ते हं. औषध पिल्यामुळे माझा बीपी एवढा वाढला की नाही, 60 बीपी झाला माझा. आणि ते पारायण माझं राहिलंच करायचं. अजून इच्छा आहे करायची, पण ती काही घडना झालंय माझं. पण बापरे, म्हणजे काही ना हा काहीतरी. हा पण अजून पण घडलेलं तुम्ही नाही. इच्छा निर्माण करा, बरोबर करून घेतात, म्हणजे आपल्याकडून स्वामी हो. बरोबर करून घेतात. मग हं. आमच्या मुलगीने केलं पारायण. मुलगीला म्हणलं तू कर म्हणलं, मग तिने केलं. मग तिला पण छान अनुभव आला सगळा. तिला एकदम चांगला अनुभव आलाय. हा का? हा ते केल्यानंतर खरं. म्हणजे मुलीने केलं का? हा मुलीने केलं. मग हा हा. ती जाऊ दे, म्हणली कोणीतरी तुमच्या ऐवजी मुलीने का होईना पण हा केलं. हा. आणि पारायण केल्यापासून पण घरात एकदम म्हणजे असं वातावरण म्हणजे शांत फ्रेश असं हे आहे खरं. हो, वातावरण खूप चांगलं होतं, म्हणजे घरात जी काही आपली वाईट आणि शक्ती. घरामध्ये असं का नाही, हं. अगरबत्तीचा अष्टगंध असा सुवास येत होता घरात. हा का? म्हणजे तिनं साक्षात पारायण. स्वामीच होते म्हणायचं पारायण होय होय. काळामध्ये. अष्टगंध असा सुवास यायचा. हा का? म्हणजे होय. जर तुम्ही लावला नाही तरी पण तुम्हाला सुवास येत होता. हा येतच होता. होय. हं, 7 दिवस. आणि तिला इतकं छान तिला फ्रेश वाटलं का नाही, तिच्या म्हणजे इच्छा होती ना, म्हणजे परीक्षाबद्दल, पेपरबद्दल, तिला आणि कुठले हं. हं. स्पर्धा परीक्षाबद्दल सगळे तिला माहिती म्हणा, कुठले तिला ऍप यायला, कुठले तिला फॉर्म यायला आलेले. तिथून तिथं सुरुवात झाली तिची सगळी यायची. हा का? हा हा हा. होय. तिची इच्छा होती नाही जी म्हणजे शिक्षणाबद्दल काय म्हणा, हं. हं. नोकरीबद्दल काय हं. ते आता सगळं तिचं म्हणजे आता होत चाललंय ते. हो का? असं आहे. म्हणजे फक्त होय. पारायणामुळे हा एकदाच पारायण केलं आणि एवढे हा अनुभव एकदाच यायला लागले. एकदाच तिने केलंय. हं. हं. होय. मग ती अजून आता करणार आहे. आता त्याचे पेपर झाले, आता आणि परत सुरू करणार आहे पारायण ती. असं आहे. म्हणजे काय करते आता? आता ती BA ला आहे आणि स्पर्धा परीक्षा वगैरे ती देते ती. काय करते म्हटलं? BA. BA BEd. अच्छा, हा. हा. म्हणजे एक्झाम आणि झाली आता तिची. हा एक्झाम झाली आता. अच्छा, हा. पुढचं पण पण सगळं छान होईल ताई तिचं. होय म्हणजे नाही होय. का, आता पुढे पण जॉब वगैरे ते सगळंच. कारण हा गुरुचरित्राचं पारायणाने सगळ्या इच्छा पूर्ण होतात. होय होय होय. हो. आणि माझं दररोज 14वा आणि 18वा अध्याय माझं दररोज आहे. जसं मी आता 1.5 वर्ष झाले का नाही, माझं हा. तेव्हापासून ते आज परत स्वामी चरित्र माझं एक दिवस असं चुकलेलं नाही. आज डेली चालू आहे माझं. बापरे. डेली एक दिवस पण नाहीये. म्हणजे तुम्ही रोजच्या सेवा, ज्या काही नित्य सेवा आहेत, त्या हा पण चांगल्या करतायत म्हणायचं. ते पण दररोज चालू. एक दिवस माझा हे होत नाही. एक दिवस हा 3 हा हा. अध्याय आणि 14वा आणि 18 अध्याय आणि तारक मंत्र, 11 माळी जप माझं हे चालूच असतं. खूप हे छान, माझं खूप छान. चुकत नाहीये माझं. हे कधी चुकत नाही. तुम्हाला कशाचीच कधीच कमी काही पडणार नाही, कारण तुमची नित्यसेवाच एवढी होती की होय होय. तुम्हाला बाकी काही करण्याची गरजच नाही पडत नाही नाही. बाकी काही वस्तू नाही. आणि मी ते एक दिवस माझा अध्याय नाही वाचला की मला ते म्हणजे कर्मत हेच होत नाही मला. असं काहीतरी हा, म्हणजे चुकलंय, आता काहीतरी एकदा सवय राहिलंय. लागून गेली स्वामी सेवेची. हं. रात्रीचे 12 जरी वाजले तर मी उठून किती वेळ होते कामावर रात्री 12ला वाचायला बसते शेवटला. बापरे, पण रात्रीच्या वाचणारच. 12 वाजता म्हटलं तरी. 12 वाजता तरी पण मी चुकवत नाही. कामाला म्हणजे म्हणजे तुम्ही ऑफिसला वगैरे जाता का? नाही घरातच की. हा हा हा. म्हणजे घरातलं काम जर 11-12 हा पर्यंत चाललं तरी पण तेव्हा एवढं उशिरा सेवा करता. हा होय. म्हणजे काय तर बाहेर वगैरे जावं लागलं काय तर असं म्हणजे काय ना काय असतंय तर नाही. हा 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 हा. म्हणजे वेळ मध्ये दिवस माझी कधी पण करते मी. जर एखादा म्हणजे वेळ जर नाही मिळाला तरी संध्याकाळी मी वेळाने करतेच, पण करणारच असं आहे. हा. ते सेवेत तुमचं खंडन पडत नाही म्हणायचं. कधीच नाही. गावी जरी गेलं तर माझ्या हातात पुस्तक असतं, माझ्या संगट असते. हो का? हं. हा खूप छान, खूप छान. तुमच्या कुठे आयुष्यामध्ये कधीच म्हणजे असं संकट येणार नाहीत आणि आले तरी पण स्वामी बरोबर टळून टाकतील. होय कारण तुमची आणि नित्यसेवेतच एवढं खूप, म्हणजे तुम्ही नित्यसेवा खूप चांगली करताय. होय. आणि आम्ही तारक मंत्राचं पाणी रोज तयार करते की नाही, त्याचा हं. अष्टगंध उदीचा त्याला वास येतोय. सगळ्याच घरात म्हणजे येतं की नाही, जे तारक मंत्राचं पाणी आहे त्याला का? त्याला अष्टगंधचा सुवास येतोय.
बापरे. होय, मी सगळ्यांना घरात येतो. मी ह्यांना म्हणते पिऊन बघा, ह्यांना म्हणते तीर्थ पेला की म्हणते मी म्हणते कसं लागतंय, ते म्हणतात असा वास यायला आहे, आष्टिकांसारखा असा वास यायला आहे, सहज यायला आहे. सगळेजण म्हणतात. मग त्यात तुम्ही ते विभूती टाकता का? काय नाही, काहीच नाही, फक्त त्याच्या हात ठेवते फक्त. म्हणजे साक्षात स्वामींचाच आशीर्वाद आहे त्याच्यात. हा, त्याच्यात फक्त असा हात ठेवते आणि तारक मंत्र म्हणते. होय, आमचे मिस्टर पण करतात आणि मुलगी पण, आम्ही 3 जण पण करतोय. मुलगा काय करत नाही अजून. त्याला सांगितलं की तेवढा परत हो म्हणतात, परत करतच नाही. त्याला किती वेळा सांगितलं, मनावर घेत नाहीत आणि एवढा वेळ कोण बसायचं म्हणून मग ते मनावर घेत नाहीत असं. नाही. हा, मग आता ते कसं, आता मी करून माझे भरपूर माझे अनुभव आलेत की नाही, त्याच्यामध्ये दोघं पण आता करायला लागलेत. म्हणजे ह्या दोघांचे पण काही जे काम आलेले का ते पण आता होत चालले. बरोबर. तुम्ही जेव्हा स्वामी सेवेत येता ना तेव्हा अडलेले काम बरोबर मार्गी लागतात. होय. म्हणजे आता काय, आता म्हणजे आहे, म्हणजे स्वामी सेवेत असल्या मला काही म्हणजे टेन्शन नाही, काही नाही, सगळे आहे व्यवस्थित. चांगले खूप छान अनुभव आहेत ताई तुमचे. आणखी सांगायचेत का? आहे टाइम मला, बोला. आता करत आणखी तुम्हाला नंतर मी सांगू आठवण कधीतरी माझं. हो, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हा, एवढंच. मी शेवटच्या श्वासापर्यंत स्वामी समर्थ सेवा करताना नाव घेत राहणार. बरं. आणि आम्ही जर रात्री झोपले जरी असते तर माझं ते डोकं मेंदू वगैरे असते नाही, ते जरी मला जाग आली तर माझ्या मनात ते नाव चालूच असते माझे. हो का? म्हणजे 24 तास स्वामींचं नाव आहे तुमच्या मनामध्ये. होय, मी तर काय वाटत नसतं, त्याचं नाव घेत राहायचं, मनात नाव घेत राहायचं. झोपलं तरी आपलं शांत झोपत नाही, ते नाव सुद्धा चालू ठेवायचं. दुसरा कुठला विचारच येत नाही. मग काय वाटत. बरोबर आहे. आपल्याला जेव्हा स्वामींच्या ह्याच्यामध्ये 24 तास नावामध्ये आपलं मन लगून ठेवलं तर बाकीचे विचारच येत नाहीत. होय. मी जागे झाले आणि जागे जर झाले तर मला ते नाव चालूच असते डोक्यात. असं ते थांबायचं थांबत नाही, नाव चालूच असते. साक्षात तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद आहे म्हणायचं. होय. बरं, आणखी काय असले अनुभव तुम्हाला आणखी फोन करून सांगते. मी जरा लिहून घेते आणि मग तुम्हाला सांगते. मग हो, चालेल ना, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आणि तुम्ही तुमच्या आवाजामध्ये हे करा. नाही, काही नाही, मी हा शेअर करते, काही अडचण नाही. म्हणजे शेअर केला तर चालेल ना? हा, शेअर करा, पण आपला आवाज म्हणजे माझ्या आवाजात नको करा. का बरं? म्हणजे नाही, तुम्हाला जर काही प्रॉब्लेम नसेल तर मी शेअर करते. मग चालते, करा. अनुभव खरंच खूप सुंदर होता. जिथे सगळे दरवाजे बंद होतात तिथे फक्त आपल्या स्वामी महाराजांचा दरवाजा उघडा असतो. जिथे सगळे प्रयत्न संपलेले असतात तिथे फक्त आणि फक्त आपल्या स्वामी महाराजांची लीला चालू होते. आपली जो मनापासून सेवा करतो त्याला खरंच स्वामी महाराज प्रचिती देतात म्हणजे देतात. फक्त थोडा संयम ठेवायला हवा. हा अनुभव तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा. आणि आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री